सध्याच्या घडीला प्रत्येक मुलीने स्वतःच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे असे आपण म्हणतो आणि त्याबाबतची जनजागृती होताना देखील पाहतो। पण विरारमधील जाणीव संस्था गेली 7 वर्षे शालेय मुलींच्या सुरक्षेसाठी काम करते। जाणीव संस्था महाराष्ट्रभरातील शाळांमध्ये जाऊन शाळकरी मुलींना व्याख्यान देते। या व्याख्यानात मुलींचे प्रश्न सोडवते, त्यांना करिअर मार्गदर्शन करते, आत्मविश्वासाचा समतोल कसा राखायचा याची माहिती देखील देते। एवढंच नव्हे तर मुलींना स्वतःची सुरक्षा कशी घ्यावी याबाबत देखील जागरूक करते। आतापर्यंत जाणीव संस्थेने महाराष्ट्रभरात 970 पेक्षा जास्त व्याख्यानं घेतली आहेत। नमस्कार, माझं नाव मिलिंद गजानन नीलापुंशी, मी विरार येथे राहतो। मी जाणीव जागृती या नावाची संस्था चालू केली आणि आतापर्यंत 970 व्याख्यानं महाराष्ट्रात 18 जिल्ह्यात घेतली। खास करून 7 वर्ष ते 19 वर्षापर्यंतच्या मुलींसाठी आम्ही व्याख्यानं घेतो। याचं कारण 9 वर्षापूर्वी विरारमध्येच एका मुलीला एकतर्फी प्रेमातून चाकूने हल्ला केला आणि तेव्हा त्यांच्या ट्रस्टींचा फोन आला, मुलींसाठी असं एक व्याख्यान बनवा की जे फक्त मुलींसाठी असेल। आणि त्या दिवसापासून 9 वर्षापूर्वी हा प्रवास चालू झाला आणि तो आज महाराष्ट्रातल्या 18 जिल्ह्यांमध्ये पोहोचला। आम्ही 8 विषयांचे व्याख्यान घेतो: भय, स्पर्श, विचार, संस्कार, प्रलोभन, व्यसन, करिअर आणि प्रभाव। दुर्दैवाने ग्रामीण भागामध्ये मुलींना करिअरबद्दल विशेष माहिती नाही आहे। सगळ्या संस्थांनी याची नोंद घ्यावी, कारण त्यांना उभं करणं अत्यंत आवश्यक आहे। 2, आम्ही मुलींना निर्भय बनवतो। निर्भय, त्यांना सांगतो चुप्पी तोडो आंदोलन। आमचं एकच आंदोलन आहे, चुप्पी तोडो। आजपर्यंत खूप सहन केलं, आजपासून सहन करायचं नाही आणि हे आम्ही ठामपणे त्यांच्या मनावरती बिंबवतो। 970 व्याख्यानं आम्ही आतापर्यंत घेतली, त्यात जवळजवळ आम्हाला 14,000 तक्रारी आढळल्या। पण त्यातल्या 1400 तक्रारी या खूप भयानक होत्या। खूप सुंदर फीडबॅक होतो। आमचं व्याख्यान संपल्यानंतर आम्ही आमचा नंबर देऊन जातो। दररोज 1-2 तरी कॉल असतात, चांगले असतात, काही त्यांचे प्रॉब्लेम असतात ते मांडतात। चांगले कॉल म्हणजे तुम्ही येऊन गेलात, आम्ही इंस्टाग्राम बंद केलं, आम्हाला कळलं की कशा तऱ्हेने मोबाईल ऑपरेट करायचा। काही मुलींचे फोन येतात, सर आता आम्ही धीट झालो। एखाद्या गोष्टीमुळे विचलित होऊ नका, हे मात्र आम्ही ठामपणे सांगायचो। आज पण आम्हाला यश आलं 14,000 मुलींना वाचवण्याचं। आम्ही कराटे शिकवत नाही, आम्ही नाही म्हणायला शिकवतो, हे महत्त्वाचं आहे। जोरदार ओरडायला शिकवतो, इतक्या जोरात ओरडा की समोरचा माणूस घाबरला पाहिजे, आणि हेच आमचं ध्येय आहे। नमस्कार, माझं नाव गौरी कांतीनाथ मीनल संखे। आमच्या निदर्शनास असं आलं की जेव्हा आपण समाज माध्यम सोशल मीडिया ॲप्लिकेशन्सबद्दल मुलांना जे सांगतो, मग ते स्नॅपचॅट असो, इंस्टाग्राम असो, व्हॉट्सॲप असो किंवा इतर काही असो, त्याच्यावर आपल्या फोटोजचं कसा दुरुपयोग केला जातो, तर ते लॉकिंगपासून ते एकदम सिक्युरिटी आणि प्रायव्हसी प्रोटेक्शनपासून आपण सगळं लहान मुलीं ते 9वी ते 18वीपर्यंत 9वी ते 18 वर्षाच्या मुलांना सांगतो। त्याच्यानंतर आम्हाला चांगले जे कॉल झाले त्याचे असं म्हणजे गावातून फोन आला की स्नॅपचॅटवर तिला ब्लॅकमेल जेव्हा केलं गेलं तेव्हा त्या मुलीने न घाबरता ही गोष्ट सर्वप्रथम आपल्या आईला सांगितली। मग त्या आईने आमच्या दिलेल्या हेल्पलाईनवर कॉल करून आम्हाला गाठलं आणि मग पोलिसांच्या मदतीने ते मॅटर तिकडे सॉल्व्ह झालं। म्हणजे असं आम्ही मुलींना निर्भय बनवतो आणि बिनधास्तपणे आपली समस्या येऊन आमच्या पुढे किंवा पोलिसांपुढे सांगायला त्यांना कॉन्फिडंट करतो। जाणीव संस्थेचं फक्त मुंबईतून नाही तर महाराष्ट्रभरातून कौतुक होत आहे। उपक्रमात त्यांना शाळेच्या शिक्षकांपासून ते पोलिसांपर्यंत सर्वजण मोलाचा पाठिंबा देत आहेत। जाणीव संस्थेच्या या कार्याला सलाम। निकिता महेंद्र, लोकल 18, मुंबई।